नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण अगस्त्याच्या गाण्याचं कौतुक करत असतात. आदित्यदादा म्हणतात की काय रे, हे असं गाण्याचं इन्स्पिरेशन कोणाकडून घेतलं? अगस्त्य म्हणतो की ऑफकोर्स श्री. हे ऐकून शुभ्राला खूप राग येतो. आता अगस्त्य श्रीकडे बघत म्हणतो की आरजे आणि असं म्हणून तो थांबतो आणि सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. अगस्त्य म्हणतो की म्हणजे बघ ना, तिचा आवाज किती छान आहे, मलाही वाटलं सोबत गावं म्हणून छान झालं ते. मयुरी वहिनी म्हणतात की वा अगस्त्य भाऊजी, तुम्ही दोघांनीही मैफिलीमध्ये जान आणली. परी म्हणते की एक मिनिट, शुभ्रा काकी तर गाणं म्हटलीच नाही ना. मग सगळे शुभ्राला गाणं म्हणण्यासाठी आग्रह करायला लागतात. शुभ्रा खूप टेन्शनमध्ये येते. पृथ्वीदादा म्हणतात की शुभ्रा, तुझं गाणं राहिलं आहे, गा पटकन आता. शुभ्रा नाटक करत म्हणते की काय आहे ना, माझा घसा थोडासा खराब झाला आहे, त्यामुळे मी नाही गाऊ शकत. खरंच सॉरी. आणि ती परत परीला म्हणते की पण परी, तू मला दुसरं काही सांगा, ते मी करीन. परी विचारते की मग तूच मला सांग की कोजागिरी का साजरी करतात? हे ऐकून शुभ्रा खूप टेन्शनमध्ये येते आणि खोटं खोटं हसत म्हणते की कोजागिरी ते चंद्र दिसतो म्हणून. परी म्हणते की चंद्र तर नेहमीच दिसतो, त्यात काय वेगळं? मग सगळेजण हसायला लागतात. आता शुभ्रा मनातच म्हणते की काय आगाऊ मुलगी आहे ही, सगळं काही शिकवल्यासारखं बोलते आहे आणि ही मूर्ख लोकंसुद्धा हसतायत. परी शुभ्राला म्हणते की सांग ना, एवढा काय विचार करायचा? मग शुभ्रा घाबरत अडखळत सांगायला लागते की कारण ते विशू तिला थांबवत म्हणतो की मी सांगतो थांब. कोजा नावाचा एक माणूस गिरी म्हणून फिरत असतो. आजच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये तो दिसतो, म्हणून आजची रात्र कोजागिरी. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. परी म्हणते की उगाच तू लहान मुलांना फसवू नको. श्री परीला म्हणते की परी तूच सांग बघू. परी म्हणते की खरंच मी सांगू का? आणि ती अगस्त्याने तिला कोजागिरीचा जो अर्थ सांगितला होता ते सांगते. सगळेच कौतुकाने परीकडे बघायला लागतात. पृथ्वीदादा विचारतात की परी, तुला कोणी सांगितलं ग हा अर्थ आणि तुला एवढं कसं माहिती आहे? परी सांगते की मला ना श्री काकी आणि अगस्त्य काकांनी सांगितलं. आज रात्र जागवायची, सगळ्यांना एकत्र बोलायचं आणि सगळी अरेंजमेंट पण श्री काकीनेच केली, म्हणून तर तुम्हा सगळ्यांना बोलवायला आले होते ना मी. तिनेच सांगितलं होतं मला. सगळे परीकडे आश्चर्याने बघायला लागतात. शुभ्रा मात्र खूप टेन्शनमध्ये येते. आता स्वीटी वहिनी म्हणतात की अच्छा, म्हणजे तू श्रीबद्दल बोलत होतीस, आम्हाला तर काहीच समजलं नाही. परी सांगते की एवढंच नाही, हे मसाले दूध पण हे श्री काकीनेच बनवलंय. हे ऐकून सगळे खूप शॉक होतात. आता शुभ्रा रागाने उठून परीजवळ जाते आणि मोठ्याने म्हणते की परी, अगं काही काय बोलतेस? हे मसाले दूध मी बनवलं आहे, मला सांग मसाले दूध कोण घेऊन आलं? परी घाबरून सांगते की तू. शुभ्रा चिडू म्हणते की मग बनवलं कोणी? मीच ना. मग परी ओरडून म्हणते की नाही, हे दूध श्री काकीनेच बनवलं आहे, कारण तीच किचनमध्ये गेली होती काम करायला आणि तिनेच मला हा सगळा प्लॅन सांगितला होता, सगळ्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून. आणि मी जेव्हा आईबाबांना बोलावून आले आणि मी तेव्हा बघितलं की श्री काकी किचनमध्ये दूध बनवत होती. अगस्त्य मनातच म्हणतो की म्हणजे खरंच हे मसाले दूध श्रीने बनवलं आहे. मग परी शुभ्राला म्हणते की शुभ्रा काकी तू खोटं बोलतेस. शुभ्रा रागाने म्हणते की ए चिमुरडे, मी नाही, तू खोटं बोलतेस, असं म्हणून ती परीला मारायला हात उचलते. तेव्हा श्री पटकन शुभ्राचा हात पकडते. सगळेच घाबरून उठून उभा राहतात. श्री रागाने शुभ्राला म्हणते की शुभ्रा, अगं असं वागतात का लहान मुलांशी? आता तू 2 मिनटापूर्वीच घरात म्हणालीस ना की मुलं म्हणजे देवाघरची फुलं. आणि ती परीला म्हणते की परी बाळा, घाबरलीस का तू? परी म्हणते की नाही. आता श्री म्हणते की घाबरायचं नाही बाळा, काकी आहे ना, तू जाऊन झोप आता. परी शुभ्राकडे घाबरून बघत मयूर वहिनींसोबत तिथून निघून जाते. आता श्री शुभ्राकडे बघून म्हणते की परी खरंच बोलते आहे, कारण हे मसाले दूध मीच बनवले. मला माहिती असून मी एका शब्दाने काही बोलले नाही, घेऊ दिलं तुला क्रेडिट, पण तू एवढ्या लहान मुलीच्या तोंडातून आपसूक खरं निघालं तर तू तिच्या अंगावर हात उचलला, शोभतं का तुला हे? तर सुलक्षणाताई श्रीवर ओढत म्हणतात की बस, एक शब्दही बोलू नकोस तू किती स्वार्थी आणि नाटकी आहेस ना, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि काय गं, हे मसाले दूध तू बनवलं आहेस, याचा काय पुरावा आहे? कोणास ठाऊक, परी तिकडे गेल्यानंतर तू शुभ्राने बनवलेल्या दुधासमोर उभी राहिली नसशील, कशावरून? सांग ना. शुभ्राला खोटं ठरवून तू काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहेस, याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. शुभ्रा श्रीकडे हसत बघत असते. आता सुलक्षणाताई म्हणतात की सांग ना, कशावरून हे मसाले दूध तू बनवलं आहेस? काय पुरावा काय आहे तुझ्याकडून? कशावरून तू खोटं बोलतेस? श्री म्हणते की माफ करा बाईसाहेब, मी तुमच्यासमोर तोंड वर
वर करून बोलते आहे, चुकीचं वाटेल तुम्हाला, लहान तोंडी मोठा घास घेत आहे असं समजा, पण मी खरंच सांगते शुभ्रा खोटं बोलते. अहो हे मसाले दूध ती बनवूच शकत नाही. अहो तिला साधा कुकर पण लावता येत नाही, अख्खा कुकर उडवला होता तिने घरात. मग मला सांगा तिला कसं काय मसाले दूध बनवता येईल? मी खरंच बोलते बाईसाहेब, मला कोणी मान द्यावा, माझं कौतुक करावं म्हणून नाही सांगत आहे मी. आणि खरं परीला माहिती आहे तरीसुद्धा शुभ्रा तिला खोटं पाडत आहे. मला सांगा असं मोठ्याने केलं तर त्या बालमनावर काय संस्कार होतील? हे ऐकून सुलक्षणाताई रागाने जोरात श्रीच्या कानाखाली देतात आणि सगळेजण खूप शॉक होऊन बघायला लागतात. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की इथून पुढे तुझ्या तोंडातून एक शब्द तरी बाहेर पडला ना तरी याद राख, गाठ माझ्याशी आहे, माहीत नाही आम्ही काय करू ते. अगस्त्य रागाने म्हणतो की आई तू श्रीवर हात कसा काय उचलला? विश्व अगस्त्याला थांबवत म्हणते की अगस्त्य तू मध्ये पडू नकोस हा, टीचर ताई सगळ्यांसमोर शुभ्राचा अपमान करते आहे, ते दिसत नाही का तुला? हे सगळं बघून शुभ्रा खूप खुश होत असते. आता अगस्त्य चिडून विशूला म्हणतो की आई चुकीचं वागते आहे हे दिसत नाही आहे का तुला? आईने श्रीवर हात उचलला आहे म्हणजे हे काहीही करेल ते सगळं आपण सहन करायचं का? विशू रागाने म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, आई चुकीचं वागते आहे का आणि ती खोटी आहे? तर अगस्त्य रागाने म्हणतो की काय चूक काय बरोबर आहे ना हे समजणे एवढे लहान नाही आहोत आपण. आणि तो सुलक्षणाताईंना म्हणतो की आई चुकलं आहे तुझं, श्रीची चूक नसताना तू मारला आहेस तिला, चुकलीस तू. हे ऐकून विशू खूप चिडतो आणि अगस्त्यवर धावून जातो. सुलक्षणाताई विशूला थांबवत म्हणतात की जाऊ दे रे, डोळ्यावर पट्टी बांधली आहे याने, या मुलीच्या पलीकडे ना त्याला काहीच दिसत नाही तर आई कुठून दिसणार? हे सगळं बघून शुभ्रा खूपच खुश होत असते. आता अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की आई तू समजून घेत नाही आहेस, तू विषय दुसरीकडे घेऊन चालली आहेस. यावर सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात की अगस्त्य तुला आमच्या चुका दिसतात, या मूर्ख मुलीच्या चुका दिसत नाही आहेत? तिच्यामुळे आमच्या पाहुण्यांचा अपमान झाला, आमची हक्काची माणसं तुटली. अरे ते किमान बाहेरचे तरी होते, पण आता घरातही तेच. आणि आम्ही हिच्या चुका किती पदरात घ्यायच्या आहेत अगस्त्य? डोक्यावरून पाणी गेल्यावर दुसरं काय होणार आहे? आम्हाला ज्या गोष्टीची भीती होती ना तीच झाली आहे. तुझ्या बायकोने तर आता हद्दच ओलांडली आहे आणि आम्ही हे कधीच खपवून घेणार नाही हां. यावर अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की बस हा आई, मला हे अजिबात पटलेलं नाही आणि आता खूप झालं. आणि तो म्हणतो की आई मी खात्रीनिशी सांगू शकतो की हे मसाले दूध फक्त आणि फक्त श्रीनेच बनवलं आहे, कारण आम्ही एकत्र राहिलो आहे, खानावळीत राहिलो आहे, तिच्या घरी राहिलो आहे मी, तेव्हा तिच्या हातची चव मला माहिती आहे. सुलक्षणाताई चिडून म्हणतात की अगस्त्य तू प्रत्येक गोष्टीत या मुलीसाठी आमच्यासोबत भांडणार आहेस का? यावर अगस्त्य म्हणतो की आई तूच म्हणतेस ना जशाच तसं वागावं, मग मी तसंच वागतोय, तुझे संस्कार कसे विसरू आई? आणि अगस्त्य श्रीजवळ जातो आणि तिचा हात पकडून सुलक्षणाताईंकडे बघत बोलायला जाणार तितक्यात सुलक्षणाताई अगस्त्याला थांबवत म्हणतात की झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता, आम्ही चुकीचं वागलेलो नाही आहोत अगस्त्य आणि आम्ही कोणाचीही माफी मागणार नाही. आता श्री अगस्त्याकडे बघत अगस्त्याला थांबवत म्हणते की अगस्त्य खूप चिडलेला असतो. सुलक्षणाताई श्रीकडे बघत म्हणतात की आत्ता हा विषय ना इथेच बंद करायचा. आणि त्या म्हणतात की आणि इथे मी सगळ्यांच्या समोर सांगते की उद्या आम्ही अमेरिकेला जातोय आणि पुढचे काही दिवस आम्ही तिथेच असू. हे ऐकून सगळेजण शॉक होतात आणि सुलक्षणाताईंकडे बघायला लागतात. सुलक्षणाताई म्हणतात की म्हटलं होतं आजचा तरी दिवस किमान सगळ्यांसोबत सुखाने घालवेल, पण नाही, तेही सुख आमच्या नशिबात लिहिलेलं नाही. करा काय करायचं ते करा. हे सगळं ऐकण्यापेक्षा ना पुढले काही महिने आम्ही तिथेच थांबू असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. आता सुलक्षणाताई निघून गेल्यानंतर अगस्त्य श्रीला विचारतो की श्री तू ठीक आहेस ना? श्री बोलते की हो, पण बाईसाहेब. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की ते तू काळजी करू नकोस, मी बघून घेईल. शुभ्रा खूप रागाने अगस्त्य आणि श्रीकडे बघत असते. मग यानंतर विशू हे सगळं बघून अगस्त्याला म्हणतो की अगस्त्य तुझ्यामुळे आई हर्ट झाले, अजून किती दुखावणार आहेस रे तिला? यावर अगस्त्य म्हणतो की विशू म्हणतो की मी पुढे बोलू नकोस, आता मी बोलतोय ना. आणि तो म्हणतो की तुला माहिती आहे ना आपल्या आईने आपल्यासाठी किती आणि काय काय केले ते, आणि आठवत नसेल ना तर मला विचार, आणि आठवत असेल ना तर यातलं थोडं टीचर ताईंना सुद्धा सांग. नाही मान्य आहे टीचर ताई चुकीची नसेल, ती बरोबर आहे, पण सगळ्याच गोष्टी सगळ्यात आधी आपल्यासाठी आपली आई महत्त्वाची आहे ना. कितीही काही झालं तरी ती दुखावली नाही पाहिजे. अगस्त्य हे घर आहे यार, या अशा गोष्टी घडणारच आणि टीचर ताईला सुद्धा शांत राहायला शिकायला हवं. आणि तो अगस्त्याला म्हणतो की कळतंय ना मी काय बोलतोय? मग शुभ्रा खुश होऊन मनातच म्हणते की वा, शेवट का असे ना कडू झाला आणि तेच हवं होतं मला. वा क्या बात है श्रिया.
असंच मला माझ्या प्लॅनमध्ये साथ देत जा. आता यानंतर श्री तिथून निघून जाते. अगस्त्य श्रीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र श्री काही न ऐकता पुढे जाते. आता यानंतर आपण पाहतो की श्री जेव्हा आतमध्ये येते आणि तिला आठवत असते की अगस्त्य म्हणत असतो की सुलक्षणाताईंना बस झाला या, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आणि तिला ते सगळं आठवत असतं की अगस्त्याने कशी तिची बाजू घेतली होती आणि बोलला होता की ही माझी बायको आहे आणि तिला काहीही बोलायला मला आवडणार नाही. हे सगळं आठवून श्री विचार करत असते. तितक्यात तिथे शुभ्रा येते आणि श्रीला म्हणते, काय मग द ग्रेट सूनबाई श्री निंबाळकर, आणि ती हसायला लागते आणि श्रीला विचारते की मग कसा वाटला धमाका, आणि म्हणते की छान होता ना, माहिती आहे दिवाळीला अजून खूप उशीर आहे पण मी आधीच धमाका केला. आणि दिसली घरातली जागा तुझी, आणि कुठलं गाणं गात होतीस ग तू, समथिंग भले बुरे घडून गेले गेले, आणि ते गेले गेले म्हणता म्हणताना एक दिवस तूच कायमची या घरातून निघून जाशील. आणि मला खात्री आहे तुला आता तरी समजलं असेलच की तू काहीच दिवसाची पाहुणी म्हणून राहिली आहेस या घरात, आणि ना काही दिवसांनी या घरातले सगळे म्हणजे अगस्त्यसुद्धा तुला टाटा बाय बाय करेल, तेही कायमचं. आणि मग तू गेलीस की मी आणि माझा अगस्त्य आम्ही राजा राणीसारखं राहू, फिरू, मस्त एन्जॉय करू आणि आम्ही दोघे कायम एकत्र राहू. श्री शुभ्राकडे बघत हसत म्हणते, शुभ्रा तू काहीही करू शकलेली नाही आहेस, उगाच कशाला 7 जन्माची स्वप्न आणि तुझ्या या डोळ्यावरची जी काही झापड आहेत ना ती जरा बाजूला काढ आणि नीट डोळे उघडून बघ, म्हणजे सगळं कळेल तुला. आता तू ज्याला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस ना तो माझ्या अगदी जवळ आहे, त्यामुळे मला ना घरातून बाहेर काढण्याच्या असल्या गोड गैरसमजात राहू नकोस. तू लाव किती ताकद लावायचे ते, पण तुझ्या असल्या फुसक्या धमक्यांना ना मी नाही घाबरत. उगाच तुझ्या मेंदूचा ना भुगा होईल, पण मी काही घराबाहेर जाणार नाही. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू ना तुझ्या संसाराकडे लक्ष दे, ते आता जास्त महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे ना, आतापर्यंत तुझ्या खूप चुका माफ केल्या मी, पण आत्ता नाही, तुझी एकही चूक मी सोडून देणार नाही आणि संधी तर त्याहूनच नाही. श्री शुभ्राला रागाने म्हणते बदक भावली आणि ती तिथून निघून जाते. शुभ्रा खूप चिडलेली असते आणि म्हणते की ही काय म्हणाली मला, बदक भावली, आणि ती चिडून म्हणते की कोण समजते कोणी स्वतःला, आणि लाज कशी वाटत नाही हिला हे सगळं बोलताना, आणि मुळात लाज वाटायला लाज असली पाहिजे ना. आणि ती स्वतःशीच म्हणते, पण शुभ्रा हिला ना हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. शुभ्रा जर तुला अगस्त्याला मिळवायचं असेल ना तर हिला सगळ्यात आधी बाहेर काढायला हवं, आणि त्यासाठी असं लुटूपुटू डाव खेळून नाही चालणार, काहीतरी खूप मोठं करावे लागेल, खूप मोठं. आणि ती विचार करत असते आणि खूपच रागात असते. आणि आजचा भाग इथेच संपतो.